आपल्या गावातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार। आज फार दिवसातून लाईव्ह येण्याचं कारण असं आहे, आज सकाळी एक बातमी वाचली। चिंचोली काठी गावातील किंवा ग्रामपंचायतीतील कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराविरोधात एक तक्रार आहे। आपल्या गावच्या ग्रामपंचायत सदस्या अनिता महेश भोसले यांनी जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीडीओ साहेब, गट विकास अधिकारी साहेब यांच्याकडे या विषयाची तक्रार दिलेली आहे। या तक्रारीतील विषय असे आहेत की मागील 4 वर्षांमध्ये जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त कामं आपल्या गावामध्ये ग्राम विकासासाठी खर्च केलेले आहेत। तर याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे, गटरीच्या म्हणजे ड्रेनेजच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहे, तसेच आपले जे स्ट्रीट लाईट असतात त्या लाईटमध्ये घोटाळा केलेला आहे। अशा विविध कामामध्ये काम निकृष्ट दर्जाचं करून एक प्रकारे हा भ्रष्टाचारच केलेला आहे। तर मागील 4 महिन्यापूर्वी आपल्या गावामध्ये एक मुस्लिम दफनभूमी ते गावहीर असा 15 वित्त आयोगामधून ग्रामपंचायतच्या जवळपास 10 लाखापेक्षा जास्त पैशाचा रस्ता केलेला होता। तर तो रस्ता पुढील 2 महिन्यामध्ये पूर्ण उखडला गेला आहे। त्या रस्त्यातून आतून जे काही डस्ट, खडी, वाळू हे सर्व बाहेर येत आहे। म्हणजे 2 महिन्यामध्ये हा रस्ता खराब झालेला आहे। तसेच त्याच्यापूर्वी आपल्या गावामध्ये जवळपास 12 बोर पाडले। तर त्या बोरमधून जे काही 10 बोर आपल्याला पाणी लागलेलं आहे त्यापैकी किमान 2च बोर चालू आहेत। म्हणजे गावातील नागरिकांसाठी तुम्ही पैसे खर्चून बोर पाडताय, मग बोर पाडल्यानंतर त्या प्रत्येक बोरला पाणी यायला पाहिजे ना। तर त्यातले फक्त 2च बोर चालू आहेत आणि 10 बोर बंद आहेत। मग 2 बोरच का चालू आहेत, बाकीचे का बंद आहेत? तर याला पूर्ण जबाबदार ग्रामपंचायत आहे। तसेच आपल्या ग्रामपंचायत कामामध्ये मागील 4-5 वर्षांमध्ये एकच ठेकेदार विकास सलगर या व्यक्तीला वारंवार काम दिलं जातं। का नेहमी तोच ठेकेदार आपल्या गावाला पाहिजे? याचं कारण काय आहे? का तर हे काम नाममात्र त्या ठेकेदारच्या नावावर आहे आणि याचं कामं करणारी लोक हे ग्रामपंचायतचे सरपंच किंवा इतर त्यांचे सहकारी सदस्य हे लोक काम करत आहेत। त्यामुळं या कामाचा दर्जा फार निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। तसेच काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद शाळेमध्ये पेवर ब्लॉक, त्याच्यासोबत खिडकी बसवणे, तसेच त्याच्यामध्ये वरती शाळेचं काम करण्यात आलं। त्याच्यामध्ये आणखी आयपीएस करणे वगैरे हे पण 10 लाखाची कामं केली। तर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे आपली मागणी अशी आहे की बाबा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला यापुढे काम देण्यात येऊ नये। म्हणजे ज्या ठेकेदाराने 5 वर्षांमध्ये पूर्ण निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत, ही कामाची चौकशी व्हावी आणि ह्यामध्ये जे दोषी आहेत, ज्यांनी ह्या कामामध्ये दिरंगाई केली आहे किंवा जे काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे ते काम पुन्हा करून देण्यात यावे, यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज देखील केलेला आहे। तुम्हीही सॅडफॅक्स सोबत डिलिव्हरी पार्टनर बनून महिन्याला तब्बल 35,000 पर्यंत कमाई करू शकता। सोपी ट्रेनिंग MG, खात्रीशीर 7,500 रुपये पक्की कमाई, त्यासोबतच 1,000 रुपये फ्लॅट इन्सेंटिव्ह। आणि एवढंच नाही, प्रत्येक रेफरलवर तब्बल 1,250 रुपये बोनस। फक्त 3 रुपयामध्ये 7.5 लाख रुपयापर्यंत विमा कवच मिळवा। खास फायदे: 0 अनबोर्डिंग शुल्क, लवचिक कामाचे तास, दिवस आणि संध्याकाळी डिलिव्हरीवर अतिरिक्त पेमेंट, साप्ताहिक पगार, मोफत टी-शर्ट आणि डिलिव्हरी बॅग। आजच सॅडफॅक्स सोबत जुळा आणि 1 तासात कमाई सुरू करा। सॅडफॅक्स कंपनीस जुळण्यासाठी QR कोड स्कॅन करा आणि सॅडफॅक्स पार्टनर ॲप डाउनलोड करा। पॅन आणि आधार कार्ड अपलोड करा। जवळच्या हबला भेट द्या। संपर्क क्रमांक 70 20 30 0504 ला संपर्क साधा। या मागील 4 वर्षांमध्ये अनेक भ्रष्टाचार झाले। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे जो डुप्लिकेट बिल बुक छापणे किंवा स्टॅम्प मारणे, खोट्या सह्या मारणे आणि त्याचे जे ग्रामपंचायतला येणारा जो टॅक्स आहे MIDCतून, तो टॅक्स स्वतःच्या नावावर वर्ग करून घेणे, काही कॅश पैसे घेणे आणि काही पैसे ग्रामपंचायतीला भरणे, हा पण भ्रष्टाचार मागील काळामध्ये आम्ही उघडकीला आणला। त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल झाला। त्या गोष्टी सगळ्या म्हणजे आता सध्या कायद्याच्या ह्याच्यामधून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे। म्हणजे वारंवार ह्या घटना घडत जातील, मग नागरिकांना याची माहिती कशी कळणार? त्यामुळे आपण हा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्या माध्यमातून
ज्या काही गावामध्ये सुखसुविधा पाहिजे त्या सुविधा व्यवस्थित मिळायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, आपल्या गावाला मागील 4 वर्षामध्ये माझ्या माहितीनुसार एकदाही ग्रामसभा झालेली नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. आणि ग्रामसभा झाली का नाही हे नागरिकांना माहितच आहे. नियमाने एका वर्षात 4 ग्रामसभा व्हायला पाहिजेत. तर परंतु अद्याप ह्या 4 वर्षामध्ये एकही ग्रामसभा झालेली मी तर पाहिलेली नाहीये. मग जर ग्रामसभा घ्यायला एवढे सरपंच ग्रामसेवक घाबरतात का? म्हणजे जनतेला तुमचा कारभार करू द्यायचा नाही. तुम्ही एकाच विशिष्ट ठेकेदाराला काम द्यायचं, त्याच्याकडनं टक्केवारीच्या हिशोबाने काम करून घ्यायचं आणि कामामध्ये पण निकृष्ट दर्जाची कामं करायची. आज तो रस्ता वाहून गेलेला आहे. मग असे कामं करत असाल तर तो रस्ता पुन्हा एकदा नीट करून द्या ना. लाईटीची किती दुरावस्था चालू आहे गावामध्ये. अनेक ठिकाणी सांडपाण्याचा विषय आहे, ड्रेनेज लाईन नाहीत. अनेक ठिकाणी आज शाळेला जाण्यासाठी मुलांना रस्ता नाहीये. मुलांना चिखलामधून पायवाट करत शाळेला जावं लागतं. जिथं खरं गरज आहे त्या ठिकाणी रस्ता होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जर कुठं खड्डे पडले असतील त्या ठिकाणी मुरुम टाकून तो खड्डा भरून घेणं गरजेचं आहे. गावामध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन नाही आणि गरजेच्या ठिकाणी रस्ता, लाईट, गटारी या व्यवस्थापन नाही. त्यामुळे या सर्व सुखसुविधा मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांची सध्या गैरसोय होत आहे आणि अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने एनओसी दिल्या जातात. अशा वेगवेगळ्या गोष्टीचे गैरकारभार आणि अंदाधून कारभार या ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे. त्या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य अनिता भोसले यांनी अर्ज दिलेला आहे. त्याची चौकशी पण चालू आहे. परंतु माझी पुन्हा एकदा या ग्रामपंचायत चिंचोली काठीच्या सरपंच, ग्रामसेवक आणि सत्ताधारी सदस्यांना एक विनंती आहे की बाबा तुम्ही जे काम करताय ते पूर्ण क्वालिटीचं काम करा. आमचा कुठल्याही ग्रामपंचायतच्या विकास कामाला कधीच विरोध नसणार आहे. तुम्ही कुठलंही काम करा, आमचा पाठिंबा असेल. त्यासाठी सगळ्यात पहिला आम्ही पाठिंबा म्हणून तुम्हाला साईन देऊ. परंतु तुम्ही जर ते काम चुकीचं करत असाल तर त्यासाठी आम्हाला लोकशाही मार्गाने आपल्या ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या गैरकारभारा किंवा बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या आधारे, लोकशाहीच्या आधारे आम्ही आज अर्ज केलेला आहे. इथून पुढल्या काळात देखील अशा चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर त्यासाठी आम्ही गरज पडल्यास या नागरिकांना घेऊन रस्त्यावरती उतरू आणि ज्या ठिकाणी खड्डे पडले त्याच रस्त्यामध्ये उतरून आम्ही आंदोलन करू. अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही प्रशासनाला तशी विनंती केली आहे, अर्ज दिले.